आपल्यासोबत सिने अभिनेते मकरंद अनासपुरे आहेत. सर, आज अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं अपघाती निधन झालं आहे. काय वाटतंय? महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तुमचे काही अनुभव आहेत का? आणि अजित पवार यांचं असं जाणं काय वाटतं? सिनेसृष्टीला हे काय म्हणतं, ह्याचा तोटा आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला ही हादरवणारी बातमी आहे आणि खूप दुर्दैवी बातमी आहे. अजितदादांचं अपघाती जाणं हे फार वाईट आहे. एकतर अत्यंत निर्व्यसनी माणूस, वेळेचं खूप भान जाणीव असणारा माणूस. म्हणजे 2-3 कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटलो. यशस्वी इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम असेल, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, अशा 2-3 कार्यक्रमांमध्ये. तेव्हा त्यांच्याविषयी कार्यकर्ते बोलताना म्हणायचे की तुम्ही दादा आले की घड्याळ लावा, म्हणजे ते त्याच वेळेला येणार. कार्यक्रमाची वेळ समजा सकाळी 11 असेल तर ते 11 वाजताच येणार. 11 वाजून 5 मिनिटांनी येणार नाहीत आणि 11ला 5 कमी असताना येणार नाहीत. इतकं वेळेचं पक्कं असणं त्यांचं. शिवाय त्यांनी एखाद्याला शब्द दिला की ते काम होणार, ज्याचं काम होणार नाही त्याला स्पष्टपणे नाही होणार असंही सांगणारा स्पष्ट वक्ता नेता. काही भाषणंही त्यांची मी ऐकलेली आहेत. रोखठोक बोलणं आणि मोकळा ढाकळा माणूस. आणि महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढणारी ही बातमी आहे, एवढं मात्र निश्चित. सांस्कृतिक विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सांस्कृतिक विभाग अजितदादांचा बाबासाहेब पाटील सांभाळतात आणि त्यांचंही सिनेमा क्षेत्रामध्ये मराठी चित्रपटाच्या संदर्भात काय चांगलं करता येईल, कशा पद्धतीनं चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटांना अनुदान मिळवून देण्यात मदत करता येईल, कशा प्रकारे मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांच्या शोची संख्या वाढवता येईल, या दृष्टीने प्रयत्न नेहमी मी पाहत आलो. पण एक मात्र निश्चित की आजची सकाळ धक्कादायक आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला बसलेला, भरून न येणारा हा धक्का आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातनं बाहेर पडण्याचं बळ परमेश्वराने देवो, ही मनापासूनची प्रार्थना. धन्यवाद.